पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागत आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या तिसऱ्या मेरिट लिस्टची जी तारीख आहे कधी लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या लिस्टचा जो कडाबा हा कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। जसं अकोला डिव्हिजन, अहिल्यानगर, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराजनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाइज कडाप किती जाणार आहे, कास्ट वाइज कडाप किती जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन PWD या सर्व कॅटेगरी वाइज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। कोणत्या तारखेला लिस्ट येणार आहे तिसरी याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज यामध्ये कितीच्या रेशोने आहे, 60%, 70%, 80%, 90%, 91%, 92, 93 कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज आहे हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या सलग 2 लिस्ट आतापर्यंत लागलेल्या आहे। पहिल्या लिस्टमध्ये 1500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि दुसऱ्या लिस्टमध्ये 1700 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात ठेवा। आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की बाबा लिस्ट येणार आहे की नेमक्या नाही येणार आहे, असा भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट आहे, कारण की त्यामध्ये जे फुल जागा या ठिकाणी म्हणजे जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे झालेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसरी लिस्ट यामध्ये लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जी काही लिस्ट लागली दुसरी त्यामध्ये जे सर्वांनाच म्हणजे इमानदारीनं पर्सेंटेज नव्हते, तर त्यामध्ये काही फर्जीवाळा सुद्धा होता जे की मुलांनी डॉक्युमेंट व्हर्शनला केला नाही, एक लक्षात ठेवा। तर तेवढ्या काही जागा रिक्त आहे, तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जे विद्यार्थी मित्रांनो जे दुसरी लिस्ट लागली होती त्याची जी डॉक्युमेंट व्हर्शन करण्याची जी तारीख होती 27 एप्रिल 2026 हे डॉक्युमेंट व्हर्शन करण्याची तारीख होती आणि ते तारीख या ठिकाणी गेली आहे 27 एप्रिल। आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट येणार कधी आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे। आता जे डॉक्युमेंट व्हर्शन आहे पहिल्या लिस्टचं या ठिकाणी झालेलं आहे 27 एप्रिलला आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी दुसरी लिस्ट लागली नाही जसं गोवा डिव्हिजन आहे, राहुरी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे काही बारामती डिव्हिजन आहे या ठिकाणी लिस्ट कोणी लागली तर पहा तर या ठिकाणी जे पोटनिवडणुका चालू होत्या म्हणजे इलेक्शन चालू आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर पहा राहुरी डिव्हिजन झालं, बारामती डिव्हिजन झालं, त्याचबरोबर या ठिकाणी गोवा डिव्हिजन झालं। तर इथली जी लिस्ट आहे इलेक्शन झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, काही लोड आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक हिंट मी तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी तिसरी लिस्ट आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 3 मे ते 7 मेच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर पहा 3 मे ते 7 मेच्या अंदर आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर संयम आपल्याला ठेवायचा आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी तिसरी लिस्ट आहे 3 मे ते 7 मेच्या आसपास या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, लक्षात ठेवा। कट ऑफ त्या ठिकाणी लागणार आहे। तर आता या ठिकाणी कट ऑफ किती या ठिकाणी जाणार आहे कॅटेगरी वाइज महाराष्ट्रात ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण कट ऑफ पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल युआर कॅटेगरीचे 90-95 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 88 ते 93 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85 च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर
60% ते 80%च्या आसपास आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन या डिव्हिजनचं आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर बा तुम्ही जर UR कॅटेगरीचे असाल तर 89 ते 94च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 87 ते 93 पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 84 ते 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे। SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 89च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे असाल तर 77 ते 86च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि PWD कॅटेगरीच्या 65 ते 80 पर्यंत जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPU आहे। आता हे काय मी तुम्हाला मुंबईतले जे काही तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कडाप आपल्याला सर्व डिव्हिजनपेक्षा कडाप कमी पाहायला भेटणार आहे। कारण की तिथलं पण कारण आहे, पहिली गोष्ट त्या ठिकाणी जागा जे विद्यार्थी मित्रांनो कमी होत्या, म्हणजे UR कॅटेगरीच्या 2 4 5 6 अशा प्रकार जागा होत्या आणि त्याचबरोबर कॅटेगरी SC ST OBC ह्या कॅटेगरी वाईज जे विद्यार्थी मित्रांनो कडाप जागा ज्या 1 1 2 2 जागा अशा प्रकारे होत्या, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिस्क घेतली नाही आणि फॉर्म भरला नाही। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट या ठिकाणी जे महागाई जास्त आहे मुंबईसारख्या ठिकाणी, कारण की रूम भाड्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10-15 हजार रुपये चालले जाते, म्हणजे आपल्याला 15-20 हजार जरी महिना असेल तर सगळा खाण्यापिण्यात त्या ठिकाणी जातो। त्या कारणाने त्या ठिकाणी मुलांनी फॉर्म भरला नाही, कारण की परवडत नाही त्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी परवडत नाही। कारण की रूम भाडं जर पाहिलं आपण 5-5 हजार रुपये रूम भाडं राहते आणि जेवणाचे 5-5 हजार रुपये त्या ठिकाणी घेतले जाते आणि इतर खर्च तुम्ही धरून चला, ठीक आहे। तर त्यामुळे या ठिकाणी जो कडाप हा कमी या ठिकाणी जाणार आहे। तर पहा ओपन कॅटेगरीचे दर तुम्ही असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे दर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे। SC कॅटेगरीचे असाल तर 75 ते 85 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे असाल तर 70 ते 80 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 60% 70% पर्यंत जाणार आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी आहे, नागपूर मोप्सूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोप्सूल आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 ते 94 पर्यंत कडाप जाणार आहे। OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 88 ते 93 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल 84 ते 92 पर्यंत आणि SC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत जाणार आहे आणि ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85 पर्यंत आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 80 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी, RMS मिरज डिव्हिजन आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी तो कडाप जाणार आहे 85 ते 92 पर्यंत कडाप जाणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी 85 ते 92 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 80 पर्यंत आणि PWD कॅटेगरीचे असाल 60% 70% पर्यंत। एवढा काही सेफ झोन आजच्या जाडीचा सांगतो व्हिडिओ नेक्स्ट